ओवी काय झालं ओवी? काय झालं बाळा? रडू नको ओवी. इकडे बघ माझ्याकडे. काय झालं? का रडतीयस? हा काय झालं सांग? का रडतेस तू? अमृता हे बघ ना, कधीपासून रडते सांगतच नाहीये काही. काय झालं मला सांग. नाही मलाही माहिती नाही. तिच्या मित्राचा कॉल आला होता, त्याच्याशी बोलता बोलता फोन हातातनं खाली पडला आणि रडायला लागली. रडत रडत सरळ तुमच्याकडेच आली आहे. मला पण काहीच कळत नाही अचानक काय झालं ते. कोणी काही बोललं का तुला बाळा? आजी बाबा. बाबा काही बोलला? मी वा करू त्याला? नाही आजी, बाबाला पोलिसांनी अटॅक केली. तूच काहीतरी करू शकतेस प्लीज. तू मोठ्या मोठ्या माणसांना ओळखतेस. मला बाबा हवे, काहीतरी कर ना आजी प्लीज. बाबाला सोडव ना. हो करू करू आपण काहीतरी करू. अमृता तू प्लीज हिला घेऊन जा. मला सुचू दे काहीतरी. होय ओवी बा चल आपण आज जाऊ. चल काकू पण बाबा. बाबा येईल लवकर. आजी आणि आजी करेल काहीतरी. हो नको काळजी करूस. सारंगला अटक? हे कसं शक्य आहे? जगन्नाथ. बोला तिलोत्तमाबाई. मला माहिती होतं तुमचा फोन येणार म्हणून. बोला. जगन्नाथ तू हे का केलंस? मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं तू या थराला जाशील. पोलिसांनी माझ्या सारंगला अटक का केली आहे? कुठल्या खोट्या केसमध्ये त्याला अडकवलंयस? खोट्या केसमध्ये मी छे छे. तिलोत्तमा मी कायद्याच्या चौकटीत राहून काम करतो. आणि राहिला प्रश्न खालच्या थराला जाण्याचा, तर ते डिपार्टमेंट तुझं आहे, माझं नाही. तुझ्या लाडक्या सुपुत्राने स्वतःच्या हाताने ही परिस्थिती ओढावून घेतली. मला नीट कळेल असं काहीतरी सांगशील का? स्पष्ट शब्दात बोल. पोलिसांची हिंमत कशी झाली म्हणजे सारंगला हात लावायची? त्याचा गुरुकुलाशी काहीही संबंध नाहीये. नाही, त्याचा संबंध नसणारच आहे, कारण की तो तुमच्यासारखा नाही. तो अतिशय प्रामाणिक आहे. खरं सांगायचं तर हे तुझंच पाप आहे. कळतंय का तिलोत्तमा? जगन्नाथ. हा म्हणजे जे अधिकृत सील तू आमच्या गुरुकुलला लावलं तेच तोडण्यासाठी सारंग इथे आला होता. त्याने कायदा हातात घेतला, सील तोडलं, त्यामुळे त्याला पोलीस इथून घेऊन गेले. सारंग गुरुकुलात सील तोडायला गेला? मी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. त्याला समजावलं की सारंग कायदा हातात घेऊ नको, पण तुझ्या सुपुत्राने कोणाचंच ऐकलं नाही आणि तो जेलमध्ये गेला. आणि एक लक्षात ठेव तिलोत्तमा, तुझ्यामुळे तुझा मुलगा आज जेलमध्ये आहे.